हॅलो फ्रेंड्स, तर मग आज सकाळी सकाळीच माझी भागदौड सुरू झाली होती, कारण आज माझी आफ्टरनून शिफ्ट होती. कारण जेव्हा आफ्टरनून शिफ्ट असते ना, तेव्हा टाइम कसा निघून जातो ना, काही समजतच नाही. आता मग भागदौड यासाठी झाली, कारण आज मला रोजचं जेवण तर बनवायचंच होतं, परंतु त्याच्याबरोबर अजून एक नवीन पदार्थ बनवायचा मी घाट घातला, ज्याला की खूप टाइम जाणार होता. आता मग झालं असं की माझी एक रूममेट आहे, जी की 2 ते 3 दिवसासाठी घरी निघून गेली होती, आणि मग तिचं फ्रीजमध्ये ठेवलेलं अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध शिल्लक होतं. आता मला तर काही दूध प्यायचा शौक वगैरे नाहीये, मग मी विचार केला दूध असंच वेस्ट करण्यापेक्षा आपण दुधाचा खवा बनवूया. नंतर मग विचार केला नुसता खवा बनवून ते खव्याचं करायचं तरी काय. मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्यावर मला दुधी दिसल्या, मग काय आलं मनात, आणि मग दुधीचा हलवा बनवायला केलं स्टार्ट. आणि ट्रस्ट मी गाईज, घरी बनवलेल्या फ्रेश खव्यातल्या दुधीचा हलवा इतका जबरदस्त लागतो ना, की बाकी सर्व मिठाई त्याच्या पुढे खरंच फिकी पडेल. आता हलवा बनवता बनवता माझा खरंच खूप टाइम गेला होता, कारण त्यानंतर मग मला दुपारचं तर जेवण बनवायचंच होतं, पण त्याबरोबर रात्रीचं जेवण देखील बनवायचं होतं. हा, कारण रात्री 10:30-11 नंतर ऑफिसवरून रूमवर आल्यावर जेवण बनवण्याची माझ्यामध्ये अजिबात ताकद. मग साधा सोपा असा चना मसाला करून घेतला, आणि मग त्याच्याबरोबर गरमागरम अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी, भाताबरोबर वरण देखील करायचं होतं, परंतु तेवढा टाइमच नाही मिळाला. मग काय शेवटी त्याच भाजीबरोबर भात खायचं ठरवलं. खरं तर चपाती करायचा घाट मी घालत नाही, पटकन आपल्या 2 भाकरी केलं तर होऊन जातं. आता मग हलव्याबरोबरच भाजी, भाकरी आणि भात असं संपूर्ण माझं जेवण तयार झालं होतं. फक्त मग आता जेवण करून ऑफिसला निघायचं होतं. खरं तर दुधीचा हलवा इतका भारी झाला होता ना, की बाकी सर्व जेवण एक साईडला ठेवून फक्त दुधीचा हलवाच खात राहू असं मला वाटत होतं. चलो बाय.